हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज स्नेहा डायरीज. भाजीसाठी काय बनवू हा मोठा प्रश्न झालाय आता. माझ्याकडे सिमला मिरची आणि शेवची भाजी असे दोन ऑप्शन आहेत, पण मी कन्फ्युज मध्ये आहे की सकाळी काय बनवायचं आणि आता काय बनवायचं. तर एक काम करते, ह्यांना आणि मुलांना विचारते की काय बनवायचं आताच्या जेवणासाठी. चला विचारूया आपण. स्वयं, भाजीसाठी काय बनवू सांग. सिमला मिरची आणि शेव दोन ऑप्शन आहेत. सकाळी काय घेऊन जाणार आणि आता काय बनवू. ओके, शेव सकाळी द्यायची का? पप्पांना विचारते. भाजीसाठी काय बनवू? भाजीसाठी सिमला मिरची आणि शेवचा ऑप्शन आहे. ठीक आहे, आता शिमला मिरची बनव आणि मग उद्या सकाळी ऑफिसला शेवची भाजी घेऊन जातो. ठीक आहे. भार्गव, भाजीसाठी काय बनवू आता? सिमला मिरची आणि शेव. भैयाला सिमला मिर्च पाहिजे, पप्पांना सिमला मिर्च पाहिजे. चला ठीक आहे, मग आता सिमला मिर्च बनवते. मुलांनी सांगितलंय सिमला मिर्च बनव, तशी त्यांना आवडत नाही, कारण स्कूलमध्ये न आवडती भाजी घेऊन जाण्यापेक्षा त्यांनी हा ऑप्शन चॉईस केला, हे मलाही माहिती आहे. त्यामुळे आता आपण सिमला मिर्च बनवतोय. चायनीज वाले जसे कट करतात ना, तसं एकदम बारीक बारीक कट कर. हो, आज तुमच्या डिमांडनुसारच गोल गोल चिरून सिमला मिर्च बनवते. नाही, जरा छान वाटते तसं चिरल्यानंतर माहिती आहे. हा, म्हणूनच आजच ट्राय करते. मी नाही चिरत अशी, मी चौकोनी तुकडे करत असते, पण आज तुम्हाला अशी पाहिजे ना, त्यामुळे अशी बनवते ना. सिम्बा बघ कधीपासून वाट बघायला लागला. त्याला तू काही विचार तरी निदान काय पाहिजे बघ. बेटू, तुला काय पाहिजे? सिम्बा, खाऊ पाहिजे तुला? हो, काय पाहिजे? खाऊ? तुम्हाला एकदा खाऊ बोलून दाखव, मग मी तुला खाऊ देते. काय पाहिजे तुला खाऊ पाहिजे का? खाऊ पाहिजे का तुला? देऊ मी तुला खाऊ दुसरा? दे, काहीतरी दे त्याला खायला दे. चल बेटू, ऐक, मी तुला खाऊ देणार, पण मला पहिल्यांदा सेकंड द्यायचं, ठीक आहे? चल सेकंड दे मला, पहिला सेकंड दे. ओ गुड बॉय. अजून एकदा दे. अरे बापरे, अरे बाप, थांब, अजून एकदा, म्हणजे पहिला पाय खाली टेकायचा आणि नेक्स्ट टाइम परत द्यायचा. हा, सेकंड दे. अरे बापरे, हुशार झालाय. रागवला की काय? तोंड बघ कसं तिकडे करतोय. तुम्ही कॅमेरा चालू केला. सिम्बा काय पाहिजे इकडे बघ. सिम्बा सेकंड दे. नको आता, सेकंड दे, परत एकदा सेकंड दे. अरे वा वा, चल दे खायला दे. नाही, खाऊ देते आता माझ्या बाळाला. चला खाऊ देऊ ना. खाऊ पाहिजे ना तुला? खाऊ घे बेटू, खा. काय हवंय तुला सिम्बा? नाही, खातोय, छान आहे बा. सारखं नाही ग्रेव्ही द्यायची. मी अशी शिमला मिर्च कधीच चिरत नाही, पण आज हे मला बोलले की राऊंड राऊंड मध्ये मला पाहिजे, त्यामुळे मी आज अशी राऊंड मध्ये शिमला मिर्च चिरली. किती सुंदर चिरले बघा. कोणतेही काम मन लावून केले की किती छान होतं ना. वा, किती सुंदर नाजूक नाजूक छोटेसे चिरले तशा मस्त. चला आज करून बघते कसं होते. हे पाणी केवढं पितेस तू दिवसातून? माझ्याकडे जरा पाणी जास्त पिलं जात नाही, त्यामुळे मी ही बॉटल मागून दिली, पण आता त्याच्यापैकी पण संपत नाही. ही 2 लिटरचीच आहे, ही पण पूर्ण होत नाही माझ्याकडून. पाणीच प्यायला होत नाही मला. पण त्याच्यात दिलंय ना तू, एक 2-2 तासाला दिलंय, तेवढा तरी पण होत नाही माझ्याकडनं. होत नाही असं करू नको ना, जबरदस्ती पित जा थोडं थोडं. काय होते माहितीये का, ती बॉटल जिथं पण जाशील ना, त्या जिथं रूम मध्ये बसशील, बेडरूम मध्ये, तिथं घेऊन बस. हॉल मध्ये बसशील तर तिथं. अशा 2 पाण्याच्या बॉटल संपवायला सांगितलं, म्हणजे माझ्या वजनानुसार मला 4 लिटर पाणी प्यायचंय. कमी करायचं असेल तर माझ्याकडून 2 लिटर पण पाणी संपत नाही दिवसभर. पण पियत जा थोडं थोडं. आता प्रत्येक वेळी सांगायला कोण? आज मी पूर्ण 2 लिटरची पाण्याची बॉटल पूर्ण संपवली आज दिवसभर मध्ये. आता उद्यापासून अजून एक्स्ट्रा प्यायचं पाणी सुटवणार आहे. नाही, खरंच पियत जा. उगाच म्हणजे आणलंय तसं त्याचा फायदा तरी व्हायला पाहिजे. किती वेळ लागणार जेवणाला? झाले आता, भाजी झाली, भाकरी करायच्या राहिल्यात, आता पटकन भाकरी करते. मी आता इथं भात लावून घेतला, आता भाकरी करणार आहे. बघा, भाजी दाखवा. भाजी पण माझी तयार आहे. मस्त आज तुम्ही सांगितलेली तशी गोल गोल चिरली, छान दिसायला लागली भाजी. दिसायला तर छान लागले, एकदम टेस्टी असणार आता. हो, छान फुगली आता भाकरी. ती आता तव्यात आहे, ती भाकरी जरा फुगवून दाखव. मग अशी दाखवली ना, ही फुगली बघा बघा म्हणून. आता ही दाखव बघू फुगू. 2 मिनिटं थांबा, मी कुठे घेणार.
बघतो की नाही तर फा होऊन दे तुझं. नाही हा नाही होत बघा, फुगायला लागले दिसते. हा कशी फुगते बाजल. हे बघा. हा आपण आता भाकरीमध्ये प्रो झालोय. डिग्री. हो डिग्री घेतली डायरेक्ट. मस्त छान. हे बघा. पण भाकरी करायला लागलीस ना, हे पसारा तुझा खूप होत असते. चपातीचं बरं आहे, चपाती असली की तुझा काय पसारा नसतो. भाकरी करायला लागल्यानंतर जेव्हा आपण भाकरी तव्यात टाकतो ना, त्यावेळी थोडंसं पीठ इकडे तिकडे उडते, ते मोठंच राहणार. आता करते ना साफ, सगळं झाल्यानंतर एकदम करून घ्यायचं. चपातीच्या वेळी होत नाही म्हणून म्हटलं. चपातीला नाही होत, भाकरीला होते. कारण भाकरीच्या खाली चिकटलेलं पीठ असते ना, आता टाकल्यानंतर ते सगळीकडे उडते थोडंसं. झालं का जेवण? झालं बेटा झालं. शेवट लास्ट भाकरी आहे, संपला. मला कुणाच तरी याद आहे स्वामी. हा आता मी एक शॉर्ट बघितला, त्याच्यात ते 6-7 होतं. काय काय कसं 6-7 स्वामिनीची स्टाईल. आणि दुसरी स्टाईल कुठली? क्यूट गर्ल वाली स्टाईल कुठली तिची? नाही ते केसांचे ते माहित आहे की ते केस पार्ट समोरच येत असतात त्याचे. कुठले स्टाईल? स्वामिनीचं मला एकच स्टाईल तिची आवडते, म्हणजे कसं तिचे केस सारखे बिचारीचे दोन्ही हात बिझीच असतात ते केस सावरण्यातच, पाठीमाग करण्यातच. स्वामिनी मिस करते माहितीये तुला, खूप मिस करते स्वामिनी तुला. टाइमच नसते मला बोलायला. हे तू कॉल कर ना तिला स्वामिनीला रे. आपण आता स्वामिनीला कॉल करूया. हा तू कॉल कर तिला, व्हिडिओ कॉल कर, बघू तरी काय करते. मम्मा नाही झालं अजून काम? किती टाइम पासून करायला लागलेस? म्हणजे काय, आता हे सगळं आवरल्याशिवाय तर झोपू शकत नाही ना. असं म्हणतात की किचन घाण ठेवून झोपायचं नसतं, त्यामुळे स्वच्छ करून झोपते ना आपण. मला घाण ठेवून झोपलेलं नाही आवडत, कारण सकाळी परत टिफिनसाठी उठल्यानंतर ना त्रास होतोय, मग त्यावेळेस नाही ना क्लीन करू शकत मग. अच्छा. मग जेवणानंतर भांडी, मग सगळं स्वच्छ करायचं किचन वगैरे, मग झोपायचं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटते थोडं. सकाळी टिफिनसाठी किती घाई असते तुला माहितीये ना. हा चालू बेटा, आता आम्ही चाललोय शतपावलीसाठी. सगळं आवरल्यानंतर आता जरासं पप्पा आणि मी शतपावली करून येतो, तोपर्यंत तुम्ही दोघं अभ्यासला बसा. आम्ही शतपावली करून येतो तोपर्यंत. आणि गाईला भाकरी केली, आणि तो एक कुत्रा येतोय ना त्याला पण चपाती केली, त्यांना देऊन येतो. ओके ठीक आहे, तू काम कर लवकर. गाईज फायनली मम्माचं काम आता झालंय. किती टाइम पासून काम करायला किचन मध्ये, जेवल्यापासून किचन मध्ये किती भांडी घासले. सगळ्यात पहिल्यांदा भूक लागली म्हणून माझ्याकडे कोण आलं होतं? ते तर मीच होतो. जर मी किचन मध्ये आले नसते तर तुझ्यासाठी स्वयंपाक कुणी बनवला असता? मग ते पण आहे, पण आता तुला बघून दया पण येते. माझी एवढी जर दया येते ना तर स्वयंपाक बनवायला शिक, आणि जरा स्वयंपाक बनव, म्हणजे माझी हेल्प होईल. ओ शिट, काय विचारलं. आम्ही ज्या रस्त्याने शतपावली करायला येतो त्या रस्त्याला ही गाय बसलेली असते, तर तिच्यासाठी आम्ही घरून येताना नेहमी चपाती, भाकरी, जे पण काही असेल ते थोडं थोडं घेऊन येतो. तर अशी होती माझी संध्याकाळ, कारण मी व्लॉग संध्याकाळी सुरू केला होता. हा व्लॉग आता मी इथेच एंड करते. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, छान छान कॉमेंट्स करायलाही विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, सर्वांपर्यंत शेअर करा. भेटूया मग आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.